मित्रांनो, एम-ए-पी-एस क्लेममध्ये रिजेक्शनचे जे चान्सेस आहेत ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वाढत आहेत. आता हे रिजेक्शनचे जे चान्सेस आहेत ते तुम्हाला जास्तीत जास्त करून एक तर तुम्ही रॉंग क्लेम सबमिट करत असाल किंवा तुमचे डॉक्युमेंट आहेत. या दोन कारणामुळे एम-ए-पी-एसचा जो क्लेम आहे आपला तो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये रिजेक्ट होतो किंवा रेक्टिफायचा प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावं लागतं. आता ह्या दोन कारणामुळे आपल्याला जो काही वेळ जातो त्यानंतर आपलं जे पैसे आपल्याला वेळेच्या अगोदर मिळायला पाहिजे तर तो पैसे वेळेच्या अगोदर मिळत नाहीत. मग यामध्ये रिजेक्ट रेक्टिफाय यामध्ये संपूर्ण वेळ आपला वाया जात असतो. म्हणून आज मी तुम्हाला जे परफेक्ट असे डॉक्युमेंट सांगणार आहे ते केव्हा आणि कधी या दोन गोष्टीचा जर तुम्ही विचार केला तर तेव्हा जर तुम्ही ते अपलोड केलं तुमचा क्लेम हा रिजेक्ट किंवा रेक्टिफायला येणारच नाही, म्हणजे डॉक्युमेंटच्या प्रॉब्लेम्स विषयी. तर जाणून घेऊया आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये प्रॉपर डॉक्युमेंट सबमिशनच्या संदर्भात. मित्रांनो, एम-ए-पी-एस क्लेम पोर्टलवर क्लेम तर प्रत्येक जण करत असतात, पण क्लेम करत असताना काही या DBTने गाईडलाईन ठरवून दिलेले आहेत. तर त्या गाईडलाईनचा जर आपण विचार केला आणि त्यानुसार जर आपला क्लेम सबमिट केला तर आपला क्लेम हा रिजेक्ट होतच नाही. महत्त्वाचं म्हणजे या एम-ए-पी-एस क्लेम करत असताना तुम्हाला 3 ते 4च डॉक्युमेंट लागत असतात आणि ते जर तुम्ही योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने जर अपलोड केलं तर तुमचा हा डॉक्युमेंटमुळे क्लेम रिजेक्ट होणार नाही. आता डॉक्युमेंटमुळे मी का सांगतोय, कारण की आपले विद्यार्थी वेगवेगळ्या कंडिशनमध्ये काहीही डॉक्युमेंट अपलोड करत असतात, त्यामुळे त्यांचा क्लेम फक्त डॉक्युमेंटच्या अभावी रिजेक्ट होत असतो. आता NSEचा गोंधळ तर आता प्रत्येक विद्यार्थ्याला समजलाच आहे. तर त्याच्या व्यतिरिक्त जे डॉक्युमेंट आहेत आणि त्यामध्ये होणाऱ्या चुका ते आपण समजून घेऊया. तर सर्वात महत्त्वाचं लागतं आपल्याला बँक स्टेटमेंट. आता हे बँक स्टेटमेंट आपण कधीची आणि केव्हाची देणं गरजेचं आहे. तर बघा, बँक स्टेटमेंट तुम्ही अपलोड ज्यावेळेस करता तर ते विदाऊट एडिटेड असले पाहिजे, म्हणजे तुम्ही एडिटिंग त्यामध्ये केलेली नाही पाहिजे, क्रॉप केलेले नाही पाहिजे आणि संपूर्णचे तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते ओरिजिनल स्वरूपामध्ये असले पाहिजे. म्हणजे तुमचा त्यामध्ये नेम असला पाहिजे, अकाउंट नंबर शो झाला पाहिजे, IFSC कोड शो झाला पाहिजे आणि त्यानंतर तुमचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस शो झाला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुमची पेमेंट ही जमा झालेली आहे त्यामध्ये त्या एक तर कंपनीचं नाव मेन्शन असायला पाहिजे किंवा नॅशनल स्किल डेव्हलपमेंट अशा पद्धतीचं नाव त्या स्टेटमेंटमध्ये मेन्शन असणं गरजेचं असतं. जर अशा पद्धतीचं जर तुमच्याकडे बँक स्टेटमेंट असतील तर ते योग्य मानलं जातं. आता खूप सारे विद्यार्थी ओरिजिनल ज्या पद्धतीनं बँकेच्या ॲपमधून येतात त्याच पद्धतीनं अपलोड करतात आणि महत्त्वाचं म्हणजे त्या PDF ला पासवर्ड असतं ते पाहत नाहीत. ते PDF जसेच्या तसे अपलोड केल्यामुळं प्रॉब्लेम निर्माण होतो. ज्यावेळेस तुमचा क्लेम कंपनीकडे जाईल किंवा ROकडे जाईल त्यावेळेस तुम्ही PDF पासवर्ड असलेले डॉक्युमेंट अपलोड केलेले त्यावेळेस ते चेक करण्याचा प्रयत्न करतात, पण ते फाईल ओपन करत असताना पासवर्ड मागतं. म्हणजे ही एक चूक तुमच्यासोबत होत असते की पासवर्ड प्रोटेक्टेड तुम्ही PDF जर अपलोड केलं तरी त्यामुळे तुमचा क्लेम हा रिजेक्ट होऊ शकतो. आता बँक स्टेटमेंटमध्ये विचार करण्याचा एकच मुद्दा आहे, असे बँक स्टेटमेंट हवे ज्यामध्ये तुमचं नाव पाहिजे, त्यानंतर अकाउंट नंबर पाहिजे, त्यानंतर IFSC कोड पाहिजे आणि महत्त्वाचा मुद्दा तुम्ही ज्या ठिकाणी अप्रेंटिसशिप करत आहात तशा अप्रेंटिसशिपचे त्या कंपनीचं नाव असायला पाहिजे किंवा मग नॅशनल स्किल डेव्हलपमेंट अशा पद्धतीनं त्या पेमेंट एंट्रीमध्ये नाव असायला पाहिजे आणि विदाऊट पासवर्ड असायला पाहिजे आणि तुमचे बँक स्टेटमेंट हे हायलाईट असलं पाहिजे. कारण की एका पेजवर बघितलं तर आपण खूप साऱ्या एंट्री येतील, त्यापैकी तुम्हाला जिथं तुमची पेमेंट जमा झालेली आहे तिथं फक्त हायलाईट करायचं. हायलाईट केल्याच्या नंतर तुम्हाला तुमची जी बँक स्टेटमेंटची PDF आहे ते 1 MB पेक्षा कमी साईज ठेवून आणि व्यवस्थित नेम तुम्ही त्या PDF ला देऊन तुम्ही तिथं अपलोड करू शकता. हे झालं बँक स्टेटमेंट विषयी. त्यानंतर दुसरं गोष्ट लागणार आहे आपल्याला इथं अपलोड करण्यासाठी डोमासाईल सर्टिफिकेट. कोणी त्याला डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणाल, कोणी डोमासाईल सर्टिफिकेट म्हणाल. आता हे सर्टिफिकेट आपण अपलोड करत असताना मी मॅक्झिमम विद्यार्थ्याचे खूप सारे बघितलेले आहेत की त्यांनी TC म्हणजे शाळेचा दाखला अपलोड केलेला आहे. मार्च 2025च्या अगोदर तुमचे हे डॉक्युमेंट चाललेत, पण आज मात्र तुम्हाला प्रॉपर डॉक्युमेंट असणं खूप गरजेचं आहे. जर तुमच्याकडं मार्च 2025च्या अगोदर जरी तुम्ही तुमच्या क्लेममध्ये TC म्हणजे शाळेचा दाखला अपलोड केला असेल आणि आज तुमचा क्लेम अप्रूव्हल जर झाला नसेल तर तुमचा नक्की 100% तुमचा क्लेम हा रिजेक्ट होणार आहे. तर त्यासाठी लागतो एज अँड डोमिसाईल सर्टिफिकेट. आता हा कुठून भेटतो? तो तुमच्या तहसीलदारानं दिलेला. सेतू केंद्रामध्ये जा, सेतू केंद्रामध्ये जाऊन तुमची एज अँड डोमिसाईलची फाईल दाखल करा. 8 दिवसाच्या मध्ये तुमच्या हातामध्ये तो एज अँड डोमिसाईल सर्टिफिकेट असतो. पण काही विद्यार्थ्यांनी चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केले, कोणी शाळेचा दाखला अपलोड केला, कोणी ग्रामपंचायतमधून जो भेटतो तो
रहिवासी प्रमाणपत्र अपलोड केलेले आहे, तर असे प्रमाणपत्र या ठिकाणी व्हॅलिड नाही. जे महाराष्ट्र शासनातर्फे तहसीलदाराकडून दिला जातो एज अँड डोमासाईल सर्टिफिकेट, तोच तुम्हाला व्हॅलिड प्रूफ म्हणून मानलं जातं. कारण की ही जी योजना आहे ती आउट ऑफ महाराष्ट्र कॅन्डिडेटसाठी नाही. तर ही जी योजना आहे महाराष्ट्र शासनातर्फे जे देण्यात येतं ती म्हणजे MAPS क्लेम म्हणजे महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम. म्हणजेच काय, या महाराष्ट्रामध्ये देण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना ही योजना दिली जाते. महाराष्ट्राच्या बाहेरचा विद्यार्थी जर असेल तर त्या विद्यार्थ्यांना या स्कीमचा लाभ मिळत नाही. हा झाला डोमासाईल संदर्भात. त्यानंतर महत्त्वाचं असतं, जर तुमची आज अप्रेंटिसशिप स्टार्ट असेल, कारण की कॉन्ट्रॅक्ट आणि NSC या दोन गोष्टीमुळे मॅक्झिमम प्रमाणामध्ये जवळपास 80% विद्यार्थ्यांचे क्लेम या दोनच गोष्टीमुळे रिजेक्ट झालेले आहेत. NSC सर्टिफिकेट आणि कॉन्ट्रॅक्ट फॉर्म ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे तुम्हाला त्या दोन गोष्टी वेगवेगळ्या वेळेस लागणार आहेत. समजून घ्या, तुमची आता जस्ट अप्रेंटिसशिप स्टार्ट आहे, म्हणजे संपलेली नाही. 1 महिना बाकी असेल, 2 महिने झाले असतील, 3 महिने झाली असतील, म्हणजे अप्रेंटिसशिप तुमची चालू आहे. तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला लागणार आहे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म. जरी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फॉर्म जर अपलोड केलं तरी तुमचा क्लेम हा अप्रूव्हल होणार आहे. पण ज्यावेळेस तुम्ही आता समजून घ्या तुमची 2 महिन्याची अप्रेंटिसशिप बाकी आहे किंवा 3 महिन्याची अप्रेंटिसशिप बाकी आहे आणि जर तुम्ही आज क्लेम करणार असाल तर तुम्हाला ते आजच क्लेम करू नका. का, त्याचं रिझन तुम्हाला सांगतो. तुम्ही आज जरी क्लेम सबमिट केला तर काही दिवसानंतर तुमचा एस्टॅब्लिशमेंटकडून अप्रूव्हल येईल आणि ज्यावेळेस तुमचा क्लेम RO अप्रूव्हलसाठी जाईल त्यावेळेस तुमची अप्रेंटिसशिप संपलेली असतं. ज्यावेळेस RO तुमचा क्लेम ओपन करून पाहिल्याच्या नंतर त्याला संपूर्ण डाटा तिथं दिसणार आहे. तुमचं नाव काय, तुमचं कोणत्या ठिकाणी अप्रेंटिसशिप केलं, तुमचं BTRA कोणतं आहे, तुम्ही कधी स्टार्ट अप्रेंटिसशिप केली आणि कधी तुमची अप्रेंटिसशिप संपणार आहे. जर तुमची अप्रेंटिसशिप आता लगेच संपणार असेल तर तिथं तुम्हाला लगेच तुमच्या क्लेमला रिजेक्ट मारला जातं आणि तिथं सांगितलं जातं अपलोड NSC सर्टिफिकेट. NSC म्हणजेच काय, नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट. मग कॉन्ट्रॅक्ट फॉर्म कधी लागणार आहे तुम्हाला, जर तुमची अप्रेंटिसशिप ही आज चालू असेल, संपलेली नसेल, तर तुम्हाला तुमच्या कॉन्ट्रॅक्ट फॉर्मवर हा क्लेम सबमिट करता येतो. तर हा मुद्दा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. जर तुमची अप्रेंटिसशिप 2 महिने शिल्लक असेल, 1 महिने शिल्लक असेल, तर मात्र तुम्हाला NSC सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. म्हणून मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो, जर तुमची अप्रेंटिसशिप जर चालू असेल ना तर पहिल्या महिन्यापासूनच क्लेम करत चला. तुम्हाला NSC सर्टिफिकेटपर्यंत वेट करायची गरजच राहणार नाही. आता यामध्ये जे फायदा आहे ते तुम्हाला सांगतो, पहिल्या महिन्यापासूनच क्लेम करण्याचा. कारण की जर तुम्ही पहिल्या महिन्यापासूनच क्लेम केला आणि काही अचानक काही कारणास्तव तुम्ही तुमचा जो काय अप्रेंटिसशिप आहे ते तुम्ही सोडली, तर काय होणार माहिती आहे का, तुम्ही हे जे 6 महिने अप्रेंटिसशिप केली, 10 महिने अप्रेंटिसशिप केली, तर या गोष्टीमुळे तुमचे RO अप्रूव्हल होऊन जाणार आणि तुमचा RO अप्रूव्हल झाल्याच्या नंतर तुम्हाला विदाऊट NSC सर्टिफिकेट सुद्धा पैसे येऊ शकतात चालूमध्ये करत असाल तर. आणि त्यानंतर जर तुम्ही इंड झाल्याच्या नंतर जर बघितलं तर तुम्हाला एकच कंडिशन लागणार आहे त्यामध्ये, NSC सर्टिफिकेट, नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट. आता या सर्टिफिकेटचा खूप सारा गोंधळ आहे. हा सर्टिफिकेट आता डाउनलोड कुठून करायचा, या सर्टिफिकेटसाठी काय क्रायटेरिया राहणार आहे, या सर्टिफिकेटसाठी काय करावं लागतं, तर याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी या चॅनलवर पब्लिश केलेला आहे. त्याची लिंक डायरेक्टली आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. जर तुमची अप्रेंटिसशिप ही संपलेली असेल तर तुम्हाला NSC सर्टिफिकेट अपलोड करणं गरजेचं आहे. जर तुमची अप्रेंटिसशिप जर आज चालू असेल तर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फॉर्मवर सुद्धा तुमचे क्लेम सबमिट करू शकता. पण जर तुमची अप्रेंटिसशिप 2 महिने 1 महिन्याची जर शिल्लक असेल, 2 महिने 1 महिन्यानंतर जर तुमची अप्रेंटिसशिप ही संपत असेल तर मात्र तुम्ही आजच क्लेम करू नका. ज्यावेळेस तुमच्याकडे NSC सर्टिफिकेट येईल त्यावेळेस तुम्हाला अपलोड करून क्लेम करणं गरजेचं आहे. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी याच्या अगोदर क्लेम केला असेल आणि त्यांचं 6 महिने 8 महिन्यापासून त्यांनी RO अप्रूव्हल झालंच नसेल आणि त्यांनी मात्र जर NSC सर्टिफिकेट अपलोड केलेला नसेल तर तुमचा क्लेम हा आज तुमचा रिजेक्ट होणारच आहे. ते 100% आहे. कारण की ॲज पर न्यू गाईडलाईननुसार तुमच्याकडे NSC सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आता या NSC सर्टिफिकेटच्या बाबतीत तुम्हाला जर अधिक माहिती जर हवी असेल तर एकतर तुमच्या HR बोलायचं आहे, कारण की तो संपूर्ण डाटा तुमचा HR हा अपलोड करत असतो. त्यानंतर तुम्हाला दुसरी गोष्ट जर त्यांना भेटायचं असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या BTRI ऑफिसला जाऊन तुम्ही याची अधिक माहिती घेऊ शकता. तर या 2 ठिकाणीच तुम्हाला या NSC सर्टिफिकेट बाबत तुम्हाला माहिती मिळणार आहे. आता या NSC सर्टिफिकेटमध्ये काही विद्यार्थ्यांना विदाऊट एक्झाम
म्हणजे कॉन्ट्रॅक्ट कशा पद्धतीचा बनलेला आहे त्यानुसार हा NSE सर्टिफिकेट मिळतो. म्हणजे विदाऊट एक्झाम सुद्धा तुम्हाला हा NSE सर्टिफिकेट मिळतो आणि विथ एक्झाम सुद्धा हा NSE सर्टिफिकेट तुम्हाला मिळत असतो. म्हणजे या दोन गोष्टी आहेत, त्या दोन गोष्टी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. तुमचा कॉन्ट्रॅक्ट हा विदाऊट एक्झाम आहे का विथ एक्झाम आहे हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. तर ह्या NSE सर्टिफिकेटचा गोंधळ मॅक्झिमम प्रमाणामध्ये आज विद्यार्थ्यांना माहीतही झालेला आहे, त्यामुळं ते आज NSE सर्टिफिकेट हे अपलोड सुद्धा करत आहेत. तर मित्रांनो, या MAPS क्लेम करत असताना जे बेसिक 4 गोष्टी होत्या लक्षात ठेवण्यासारख्या ते तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त या MAPS क्लेममध्ये तुम्हाला अजून कुठली माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे कळू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेटेड अशाच प्रकारच्या माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.